ही थेट दृश्य आपण पाहतोय। व्लादिमीर पुतीन हे राष्ट्रपती भवनात पोहोचण्यासाठी दाखल झालेले, माफ करा, खरं तर पोहोचतायत ते तिथे। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील त्यांच्यासह उपस्थित आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आहेत आणि आता त्यांचा ताफा देखील राष्ट्रपती भवनात दाखल होतोय। भारत रशिया मैत्रीचं हे नवं पर्व एक प्रकारे सुरू होतंय असं म्हटलं जातंय, कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे। राष्ट्रपती भवनात आज पुतीन यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे। रशिया आणि भारत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारा संदर्भात महत्त्वाची चर्चा देखील होणार असल्याचं कळतंय। अनेक महत्त्वाच्या विषयांवर व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चर्चा करू शकतात। एक प्रकारे भारत रशिया मैत्रीचं हे नवं पर्व आता सुरू होतंय। ही थेट दृश्य आपण पाहतोय राष्ट्रपती भवन परिसरातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील तिथे पोहोचलेले आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आहेत आणि भारत रशिया दरम्यान अनेक महत्त्वाचे करार त्यांच्या या दौऱ्यादरम्यान केले जाणार आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर असताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। भारत रशिया मैत्रीचं हे नवं पर्व एक प्रकारे सुरू होतंय। राष्ट्रपती भवन परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आलेत आणि आज त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केलं जाणार आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः व्लादिमीर पुतीन यांचं पालम विमानतळावर स्वागत केलं आणि या संदर्भात आता अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, भारत रशिया मैत्रीचं एक प्रकारे हे नवं पर्व सुरू होतंय असं म्हणूया, कारण व्लादिमीर पुतीन हे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। अनेक महत्त्वाचे करार केले जाऊ शकतात, काय अपडेट? बरोबर आहे। जर बघितलं आपण काल रात्री सायंकाळी व्लादिमीर पुतीन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते भारतात दाखल झाले। ते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं होतं आणि त्यासोबत ते महत्वाचं म्हणजे ते काल 7 लोक कल्याण मार्गावरती त्यांची रात्री अत्यंत महत्वाची बैठक झाली। आता थोड्याच वेळापूर्वी ते राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचणार आहे आणि राष्ट्रपतींचं त्यांचं औपचारिक स्वागत करणार आहे। आपल्याला माहिती असेल की व्लादिमीर पुतीन जे आहे हे भारताच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसावरती आहे। खास करून रशियाचे राष्ट्रपती असे पहिले जे राष्ट्रपती असणार आहे ते राष्ट्रपती भवनात जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देणार आहे। त्यानंतर राजघाट येथे देखील ते जाणार आहे। आजच्या दिवसभरामध्ये दुपारी साधारणतः 11:50 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रूसचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये हैदराबाद हाऊस हे जे तिथे दोन्ही देशांमध्ये विविध करारांवरती चर्चा होणार आहे। महत्वाचं म्हणजे भारतातील उद्योगपतींसोबत देखील व्लादिमीर पुतीन हे चर्चा करणार आहे। जवळपास 30 तासांचा व्लादिमीर पुतीन यांचा हा दौरा आहे। या दौऱ्याच्या निमित्ताने खास करून ते 23व्या भारत आणि रशिया शिखर संमेलनात देखील सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे, ज्यामध्ये खास करून संरक्षण क्षेत्राला सशक्त करणे, त्यानंतर विविध
देशांचा आणि विश्वाचा विरुद्ध दबाव भारताने ज्याचा निर्माण झालेला आहे, भारताने रशियाच्या व्यापार करारामध्ये जो ज्यावरती दबाव आहे, अमेरिकेसारख्या देशाचा दबाव आहे, चीन सारख्या देशाचा दबाव आहे, ते सगळे दबाव झुंकारून एक प्रकारे भारत आणि रशियाच्या व्यापार मैत्री कशी पुढे जाऊ शकते या संदर्भात देखील निश्चितपणे चर्चा होणार आहे. सोबतच छोटे मॉड्युलर रिएक्टर जे आहे त्या संदर्भात देखील निश्चितपणे चर्चा होणार आहे. सोबतच भारत आणि सोबतच रशिया यांच्या जो वाढता व्यापार आहे त्या व्यापारामध्ये काही ठिकाणी जो तोटा होतोय तो कसा भरून काढायचा या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. भारताच्या वतीनं आयात कशी रूसकडे रशियामध्ये वाढवता येईल या संदर्भात देखील चर्चा आजच्या या निमित्ताने होणार आहे. महत्वाचा म्हणजे जर बघितला हा आजचा दौरा भारतासाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चितपणे भारत आणि रशियाच्या मैत्रीचं हे नवीन पर्व आहे असंच म्हणावं लागेल. खरंय प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण पाहतोय युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतीन यांची ही पहिलीच भारत भेट आहे. अध्यक्ष पुतीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित अनौपचारिक रात्रीच्या भोजन समारंभात काल उपस्थित होते आणि आज त्यांचं औपचारिकरित्या राष्ट्रपती भवनात स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर ते राजघाट इथे जाऊन गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत आणि पुढे ते हैदराबाद हाऊस इथे द्विपक्षीय बैठक आणि प्रतिनिधी मंडळ पातळीवरच्या चर्चेत सहभागी होण्याची देखील शक्यता आहे. तर या बैठकीत काही प्रमुख उद्योगपती देखील सहभागी होण्याची शक्यता आहे आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत रशिया बिझनेस फोरममध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावरून व्लादिमीर पुतीन हे राष्ट्रपती भवनातील भोजनासाठी उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर अध्यक्ष पुतीन हे मॉस्कोकडे परत प्रयाण करणार आहेत, म्हणजेच परतणार आहेत. तर आज भारत रशिया दरम्यान अनेक करार होण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 2 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. वार्षिक शिखर परिषदेसाठी व्लादिमीर पुतीन हे भारतात आलेले आहेत आणि पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देखील आज दिला जाणार आहे. आज राष्ट्रपती भवनात व्लादिमीर पुतीन यांचं औपचारिक पद्धतीनं स्वागत केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. भारत आणि रशियामध्ये आज अनेक महत्त्वाचे करार केले जाऊ शकतात. त्यामुळे या भेटीकडे या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे अगदी थोड्याच वेळात राष्ट्रपती भवन परिसरात पोहोचतील. त्यांचा ताफा पोहोचेल. वार्षिक शिखर परिषदेसाठी व्लादिमीर पुतीन हे भारतात आलेले आहेत. खरं तर युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतीन यांची ही पहिलीच भारत भेट आहे आणि आता अगदी थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक रीतीनं स्वागत केलं जाईल. त्यानंतर ते राजघाट इथे जाऊन गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील. पुढे ते हैदराबाद हाऊस इथे द्विपक्षीय बैठक आणि प्रतिनिधी मंडळ पातळीवरील चर्चेत सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये काही प्रमुख भारतातले उद्योगपती देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत रशिया बिझनेस फोरममध्ये सहभागी होणार आहेत. व्लादिमीर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देखील आज दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा आज होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे नेमके आज कोणकोणते करार केले जातात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले. अतिशय महत्त्वाचा व्लादिमीर पुतीन यांचा हा भारत दौरा. आज राष्ट्रपती भवनात पुतीन यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिलं जाणार आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात भवन परिसरात खरं तर पोहोचलेले आहेत. त्यांचा ताफा पोहोचलाय आणि अगदी थोड्याच वेळात व्लादिमीर पुतीन यांचा ताफा तिथे पोहोचेल आणि त्यानंतर त्यांचं औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील दिला जाणार आहे. 2 दिवसांचा त्यांचा हा महत्त्वाचा दौरा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे गुरुवारी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. काल त्यांचं आगमन झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीदरम्यान पुतीन यांनी भारत रशिया संबंधांना अधिक उंचीवर नेण्याची ग्वाही दिलेली आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक देखील केलं.
भारत रशिया दरम्यान अनेक महत्त्वाचे करार आज केले जाणार आहेत. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. व्लादिमीर पुतीन हे खरं तर युद्धानंतर पहिल्यांदा त्यांचा हा भारत दौरा, 2 दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. कसं पाहता, काय काय आज करार होऊ शकतात? भारत आणि रशिया हे एका प्रकारे उन्हा पावसातले मित्र आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1955 सालपासून ते आतापर्यंत रशिया भारताच्या पाठी खंबीरपणाने उभा आहे. जेव्हा जेव्हा भारतावर संकट आली तेव्हा रशिया भारताच्या मदतीला धावून आला आणि शीतल युद्धाच्या नंतरच्या काळात जगातल्या इतर देशांचे रशियाशी संबंध बदलले, युक्रेन युद्धानंतर संबंध बदलले, पण भारत आणि रशियाचे संबंध कायम राहिले. संरक्षण क्षेत्रातला रशिया हा भारताचा एक मोठा भागीदार आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारत खूप मोठ्या प्रमाणावर खनिज तेल रशियाकडनं आयात करतोय, ज्याला उच्च तंत्रज्ञान, अंतरिक्ष आणि अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया यांच्यामध्ये चांगलं सहकार्य. अणुऊर्जा हा देखील एक नवीन आयाम जगायचा आहे. तर मला असं वाटतं की ही जी व्लादिमीर पुतीन यांची भारत भेट आहे ही एका प्रकारे दरवर्षी एकदा भारताचे पंतप्रधान रशियात आणि दुसऱ्या वर्षी रशियाचे अध्यक्ष भारतात येतात, म्हणजे त्याचाच एक भाग आहे. परंतु युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पुतीन येत आहेत आणि भारत हा संपूर्ण जगाला एक संदेश देतोय की जरी अमेरिका आणि पाश्चिमात्य देश रशियाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असले तरी भारत आपल्या मित्राला कधी अंतर देणार नाही आणि भारताचं परराष्ट्र धोरण हे कायम देशाच्या राष्ट्रीय हिताला जोडून असणार आहे आणि त्यामुळे इतर देशांचा दबाव आम्ही स्वीकारणार नाही. त्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची आहे. सर, याआधी आपण सप्टेंबरमध्ये शांघाईत पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांनी एकाच कारमध्ये बसून खरं तर शिखर संमेलनात ते सहभागी झाले होते असं पाहिलं होतं. काल देखील असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे या संपूर्ण मैत्री संबंधाचे भारताला कशा पद्धतीनं फायदे होऊ शकतात? ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजशिष्टाचाराला छेद देऊन स्वतः पुतीन यांचं स्वागत करायला विमानतळावर गेले आणि त्यानंतर दोघांनी एका गाडीतून प्रवास केला, याच्यातनं दिसून येतं की हे संबंध जसे दोन देशांचे आहेत तसेच दोन नेत्यांमधील आहेत. आज जगात सर्वत्र पुतीन यांना एका प्रकारे युद्ध गुन्हेगार ठरवून त्यांना अटक करून त्यांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रशियाला वाळीत टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याच्यात भारताने हा संदेश दिलेला आहे की आम्ही या दबावाला भीक घालत नाही. दुसरी गोष्ट, ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या प्रकारचा तणाव भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात आला होता त्यावेळेला रशियाने भारताला मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आत्मविश्वासाने पावलं टाकत आहे आणि हे करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र असेल किंवा इतर सगळ्या क्रिटिकल टेक्नॉलॉजीसाठीच रशिया आपल्याला तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करायला रशियाची तयारी आहे. याच्यामध्ये खास करून S-400 आणि ब्रह्मोस या 2 क्षेपणास्त्रांनी आणि S-400 या हवाई सुरक्षा यंत्रणेने अतिशय चोख कामगिरी बजावली होती. कदाचित या दौऱ्यामध्ये S-500 मध्ये भारत आणि रशिया काम करतील, त्याबाबत काही करार होईल. Su-57 ही 4.5 जनरेशनची विमानं रशिया भारताला तंत्रज्ञान द्यायला तयार आहे, भारतात उत्पादन करायला तयार आहे. आता आपल्याला बघायचं की भारत ही विमानं आपल्याकडे बनवण्याचा निर्णय घेतो, कारण फ्रान्स, अमेरिकेचाही सक्षम पर्याय आपल्या समोर आहेत. अणुऊर्जा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालेला आहे आणि ज्याला स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणतात, त्या बाबतीतही रशियाकडे तंत्रज्ञान आहे. आर्टिक क्षेत्रामध्ये जहाज बांधणी आणि तिथे खनिज संपत्तीचं उत्खनन आणि तसंच रशियाचा खूप मोठा औद्योगिक बेस आहे, तिथे भारतीय कामगार जाऊन रशियाच्या विकासात योगदान देऊ शकतील का, हे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि जे आज करार होतील ते मुख्यतः या क्षेत्रात असतील, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण, संगीत, कला, संस्कृती या क्षेत्रातही अनेक करार केले जातील अशी मला खात्री आहे. एक प्रकारे नाही सर, भारत रशियाचं हे नवं मैत्रीपूर्ण असे संबंध किंवा मैत्रीचं नवं पर्व सुरू होत आहे असं म्हणूया? मैत्रीचं नवं पर्व म्हणता येणार नाही, पण या भेटीमुळे मला कल्पना आहे की जगातल्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना जळजळ वाढणार आहे. कदाचित अमेरिका भारतावर काही अतिरिक्त निर्बंध टाकू शकते, युरोपियन असं हे करू शकतात. पण भारताने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आम्ही याची पर्वा करत नाही.
आणि आमच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते आम्ही कोणत्याही दबावाशिवाय करतो आणि त्या दृष्टीने या भेटीकडे जगाचं लक्ष आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचे जावई जारेड कुशनर आणि सल्लागार स्टीव्ह विटकॉफ रशियात होते, पण ती बोलणी निष्फळ ठरली आणि त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांची भारत भेट यशस्वी होताना पाहून मला असं वाटतं निश्चितच अमेरिका आणि युरोपीय महासंघाशी असलेले आपल्या संबंधात थोडे तणाव येऊ शकतील, पण तरी देखील ही भेट महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या जगाचं त्याच्याकडे लक्ष आहे. अनय सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांवर बोलताना खरं तर पुतीन यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांना जवळचं मित्र म्हटलेलं आहे. खरंच म्हणजे भारत आणि रशिया हे कायम पहिल्यापासूनच एकमेकांच्या पाठी उभे राहिलेले आहेत. खास करून बांगलादेश युद्धामध्ये जेव्हा अमेरिकेने भारताची सागरी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा भारत रशिया 25 वर्षाचा संरक्षण करार करून एका प्रकारे अमेरिकेला परावृत्त केलं होतं. याच्यानंतर क्रायोजेनिक इंजिन असेल किंवा इतर सगळं क्रिटिकल तंत्रज्ञान असेल ते जेव्हा भारतावर देण्याबद्दल दडपण होतं, तेव्हा रशिया हे तंत्रज्ञान भारताला दिलं होतं आणि युद्ध काळातही रशियावर निर्बंध टाकण्यासाठी भारतावर दबाव असताना भारताने रशियाशी व्यापार करणं सुरू ठेवलं होतं आणि त्यामुळे काळाच्या कसोटीवर उत्तीर्ण झालेले हे संबंध आहेत आणि आता ते अधिक वेगाने वाढतील अशी मला खात्री आहे. अनय सर, हा प्रश्न पुन्हा एकदा विचारते. खरं तर मोदी आणि शी जिनपिंग हे हुशार नेते आहेत असं पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय संबंधावर बोलताना म्हटलं होतं, त्यामुळे याकडे नेमकं कसं पाहायचं? याचं कारण म्हणजे व्लादिमीर पुतीन जसे म्हणलं की त्यांना युद्ध ठरवण्याचे प्रयत्न पाश्चिमात्य देश करतायत आणि पाश्चिमात्य देशांना असं वाटत होतं की रशियावर दबाव टाकून रशियावर निर्बंध टाकून रशिया युक्रेनच्या युद्धात पराभूत होईल किंवा शरणागती पत्करेल किंवा युद्धविराम युरोपीय देशांच्या इच्छेनुसार करेल. पण त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही, कारण भारत आणि चीन यांनी रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर तेल आणि इतर व्यापार सगळा सुरू ठेवला आणि त्यामुळे रशियात काही एका प्रकारे त्याला वेगळं पाडायचं होतं ते काही शक्य झालं नाही आणि त्यामुळे यांचा खात्री म्हणजे पुतीन यांनी म्हणूनच शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती की त्यांनी पाश्चिमात्य देशांच्या दबावाला बळी न पडता आपापल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले होते आणि त्यामुळे तो त्याचा कूटनीतीचा भाग आहे. त्याच्यात आणखीन खोल जाण्याची इच्छा नाहीये, पण एका दृष्टीने ही गोष्ट खरी आहे की जे जग शीतयुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता आणि ते ठरवणार अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं. आजचं जग हे बहुध्रुवीय मल्टीपोलर वर्ल्ड आहे. प्रत्येक देश त्याच्यात आपलं हित पुढे जपण्याचा आणि पुढे वाढवण्याचा प्रयत्न करतोय, हे याच्यातनं स्पष्ट होतं. बरं, अनय सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी.